दिवसा ढवळ्या चौकशी करायचा आणि रात्री घरात घुसून झोपलेल्या एकट्या महिलांच्या डोक्यातच पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी रात्री घरात घुसून झोपलेल्या महिलांच्या डोक्यावर वार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे। आतापर्यंत अशा 5 घटना घडल्या आहेत। यामधील एका महिलेचा मृत्यू झाला असून 4 जखमी आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय निषाद यांच्यावर 2002 मध्ये बाललैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता। या प्रकरणी तो 6 महिने जेलमध्ये देखील होता। जामिनीवर सुटका झाल्यानंतर काही काळ तो सुरतमध्ये राहिला। यानंतर तो गोरखपूरमध्ये परतला होता। 30 जुलैला त्याने पहिला हल्ला केला। घरात घुसल्यानंतर त्याने महिलेच्या डोक्यावर वार केला आणि दागिने घेऊन पळ काढला। यानंतर 12 ऑगस्टला दुसरी घटना घडली। यावेळी त्याने केलेला हल्ला मात्र जास्तच भयानक होता। या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता। अशा अनुक्रमे 3 घटना घडल्या। तक्रारदाराने सांगितलं होतं की तो तरुण असून नेहमी काळे कपडे घालतो आणि अनवाणी असतो। आम्ही लोकांची चौकशी केली आणि त्या आधारे संशयिताची ओळख पटली असं पोलीस म्हणाले। पोलिसांना त्याच्याकडून लोखंडी रॉड, बेडचा लाकडी खांब सापडलाय। यांचा हल्ल्यात वापर होत होता असा पोलिसांना संशय आहे। आम्ही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार असून अजय निषादसाठी कठोर शिक्षाची मागणी करू असंही पोलीस म्हणाले।